महिलांची फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात। शादी.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांची ओळख करून त्यांची फसवणूक करणाऱ्या फिरोज निजाम शेख, राहणार कॅम्प, पुणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 1,69,000 रुपये रोख व 8,25,000 रुपये किमतीचे 11 तोळे सोने लंपास केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेने आपल्या मुलाचे भवितव्य आणि जीवनातील साथीदाराच्या शोधात शादी.com या संकेतस्थळावर प्रोफाईल तयार केली होती। आरोपीने तिला उच्च शिक्षित व इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे खोटे सांगत तिचा विश्वास संपादन केला। यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधत वेळोवेळी पैशांची मागणी करून तिची फसवणूक केली। पोलीस अधीक्षक महेश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार केले। पुणे व मुंबई येथे आरोपीचा शोध घेतल्यानंतर 12 जानेवारी 2025 रोजी कोंढवा, पुणे येथून आरोपीला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 1 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत। चौकशीत आरोपीने यापूर्वी 25हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे कबूल केले। फिरोज निजाम शेख हा इंदापूर येथील मूळ रहिवासी असून तो सध्या पुण्यात राहत होता। यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात महिलांची फसवणूक व अन्य गुन्ह्यांचे आरोप नोंदवले गेले आहेत। पोलीस प्रशासनाने महिलांना ऑनलाईन विवाह संकेतस्थळावरील फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। तसेच ज्या महिलांची फसवणूक झाली आहे त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले। या कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली।